भाजप नेते प्रसाद लाड यांनी अजित मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र या भेटीपूर्वी जे ते त्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये धमकीचा फोन आला होता, असा दावा सुद्धा प्रसाद लाड यांनी केलाय. आणि ज्यांच्यावर हे आरोप आहेत ते गणेश उगले पाटील आणि योगेश शेळके आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुम्ही प्रसाद लाड यांच्या पीएला फोन केला होता का? आणि काय केला असेल तर काय बोलणं झालं होतं? काल आमदार प्रसाद लाड यांच्या पीएला मी फोन केला होता. त्यांना मी प्रसाद लाड आले का आणि त्यांचं लोकेशन विचारलं होतं. कारण की प्रसाद लाड यांनी सातत्याने मराठा समाजाबद्दल गेल्या 3 वर्षामध्ये अवमानकारक वक्तव्य केलं. आणि प्रसाद लाड ज्या आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या आया बहिणीचं रक्त सांडलं, त्या पवित्र व्यासपीठावर ते जाणार होते. आणि त्या पवित्र व्यासपीठावर जाण्या अगोदर आमची मागणी होती की प्रसाद लाड यांनी मराठा समाजाच्या आया बहिणीची आणि मराठा समाजाची माफी मागावी. हा जाब विचारण्यासाठी आम्ही त्या रामा इंटरनॅशनल मध्ये गेलो होतो. पण प्रसाद लाड यांनी कांगावा करून मला मारण्याची धमकी दिली, मला जीवे मारण्याची धमकी दिली, मला आया बहिणी म्हणून शिव्या दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घेऊन धर्मवीर छावा संघटना चालवत आहोत आम्ही. आमच्यावर प्रसाद लाड साहेब आई वडिलांचे संस्कार आहेत. कोणाच्याही आई बहीण आम्ही कधी काढत नाहीत. आणि राहिला विषय, तुम्ही जे खोटे आरोप केले, ज्या त्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग मी पोलीस प्रशासनाला सुद्धा दिली आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सुद्धा दाखवतो. हे बघा, याच्यामध्ये काय आक्षेप आहे. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार, गणेश उगले पाटील बोलतोय, छत्रपती संभाजीनगर. बोला साहेब. लाड साहेब आहेत का? मी साहेबांसोबत नाहीये, पण कोण बोलतोय आपण आणि आपण आपलं डेझिग्नेशन सांगा फक्त. गणेश उगले पाटील बोलतोय, छत्रपती संभाजीनगरहून धर्मवीर छावा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. बोला साहेब. साहेब मराठवाड्यात येणार आहेत असं ऐकलं. हो साहेब, आलेत ऑलरेडी. अच्छा, कुठे थांबलेले? हो, ते मी लोकेशन देऊ शकत नाही साहेब, पण उद्या जरांगे पाटील साहेबांना भेटणार आहेत 10:30 वाजेपर्यंत. अच्छा, आम्हाला शिवाय देऊन आमच्याकडे झाले. ठीक आहे. काय काय नाही, आहेत का तुम्ही सोबत? तुम्हाला शिवाय देऊ म्हणजे मराठा समाजाला शिवाय नाही द्यायला त्यांनी. कोणी मराठा समाजाला त्यांनी शिवाय देण्यात दिल्या साहेब? मराठा समाजासाठी तिकडे आले. हो ना, बघू ना मग. आता मला तुम्ही सांगा, याच्यामध्ये काय आक्षेप आहे? ऑडिओ क्लिप कुठे? गाडीवर हल्ला करतो. नाही, याच्या व्यतिरिक्त प्रसाद लाड साहेब बिनबुडाचे आरोप करत आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांनी सीडीआर काढावा आणि त्याच्यामध्ये बघावं की गणेश उगले पाटलाचा त्यांच्या पीएला किती वेळेस फोन आला. सरळ सत्ता त्यांच्या हातात आहे, गृह मंत्रालय त्यांच्या हातात आहे, मुख्यमंत्री त्यांचे, सगळं त्यांनी काढावं ना. बिनबुडाचे आरोप लावू नये. आणि त्यांना जर वाटत असन चळवळीतल्या लोकांना असे आरोप लावून तुम्ही हल्ला करायचा, जीव मारण्याची धमकी म्हणताय, उद्या तुम्ही आतंकवादी म्हणता, पण तरी सुद्धा तुमच्या आरोपांना आम्ही थांबणार नाही. आणि येत्या परत जर तुम्हाला आंतरवालीला जर जायचं असेल तर तुम्हाला मराठा समाजाची आणि मराठा माय बहिणीचं जिथं रक्त सांडलं त्या सर्व समाजाच्या माय बहिणीची तुम्हाला माफी मागल्याशिवाय आम्ही तुम्हाला आंतरवालीला जाऊ देणार नाही आणि काळे झेंडे दाखवल्याशिवाय सोडणार नाही. जेव्हा उपसमिती पुन्हा आंतरवाली सराटीत जाईल तेव्हा प्रसाद लाड सुद्धा आंतरवाली सराटीत जाण्याची शक्यता आहे की 28 तारखेला जात. मग आमची मागणी तीच राहील ना की तुम्ही ज्या समाजाला तुम्ही आज म्हणताय ना, तुम्ही जरांगे दादाला तुम्ही आज भाऊ म्हणताय, मोठा भाऊ म्हणताय, तुम्ही मोठे आहेत, ते लहान वयाने तरी तुम्ही मोठे. मागणी काय राहणार? आमची मागणी हीच राहणार आहे की समाजाची माफी मागितल्याशिवाय तुम्हाला आम्ही आंतरवालीला जाऊ देणार नाही. परत तुमचा विरोध करणार म्हणजे करणार. म्हणजे काय करणार? काळे झेंडे दाखवणार, लोकशाही मार्गाने त्यांचा विरोध केला जाईल. पण आपण जर बघितलं तर प्रसाद लाड यांची भूमिका आज चर्चेत आली. ते असं म्हणत की जातीसाठी माती खाईल आणि गरज पडली तर आमदारकीचा सुद्धा राजीनामा देईल. याचं तुम्ही स्वागत करणार आहे? हे बघा, माझा एक मूळ प्रश्न आहे. प्रसाद लाड काल संध्याकाळी मराठा झालेत का? 3 ते 4 वर्षापासून मराठा समाज लढतोय, तेव्हा प्रसाद लाड मराठा नव्हते का? ही अशी चॉकलेटी मेलेडी भेट जर गळ्यात पडून जर याच्या अगोदर जर घेतली असती 3 वर्षापूर्वी तर मराठा समाजाच्या हजारो लेकरावरती गुन्हे दाखल झाले नसते. मराठा समाजाच्या आतोनात जे काही खर्च झालाय हा खर्च झाला नसता आणि महाराष्ट्रामध्ये जाती तीळ निर्माण झालं नसतं. कारण की अशा वायफळ बडबड करणाऱ्या नेत्यामुळं महाराष्ट्राचा मणिपूर झालाय. गावगाड्यांमध्ये जातीवाद पेरल्या गेलेला आहे. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत योगेश शेळके सुद्धा आहेत.
यांनी त्यांच्या पीएला कॉल केला होता. तुम्हाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तुमची नेमकी काय भूमिका होती यात? नाही, खरं तर आमदार लाड यांच्यासोबत माझं 20 तारखेला संध्याकाळी जवळपास 2 मिनिटं बोलणं झालेलं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं होतं की मी 22 तारखेला छत्रपती संभाजीनगरला मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटायला अंतरवली जाणार आहेत. त्या अनुषंगाने मी काल संध्याकाळी त्यांच्या पीएला फोन लावण्याचा प्रयत्न केला. फोन लागला नाही. या अनुषंगाने निवेदन घेऊन मी रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये गेलो होतो. परंतु त्याच्या सिक्युरिटीने सांगितलं की साहेब झोपलेले आहेत. त्यामुळे मी परतत असताना त्या ठिकाणी या पोलीस निरीक्षक यांनी यर्मे साहेबांनी माझ्यावर डायरेक्ट त्या ठिकाणी अटॅक केला आणि मला डिटेक्ट करण्याकरता मला मारहाण केली त्यांनी. पण मी त्या ठिकाणी त्यांना प्रश्न केला की मी या ठिकाणी लोकशाही मार्गाने निवेदन द्यायला आलेलो आहे. तर त्यांनी सांगितलं की काही निवेदन वगैरे द्यायचं नाही. मराठा समाजाच्या काही मागण्या असतील ते शासन बघून घेईल. तुम्ही जास्त कोण मोठे नेते झालेत का? जरांगे पाटील सर्व निर्णय घेतील. अशा पद्धतीचं वक्तव्य एक पोलीस निरीक्षक करतो. मग पोलीस सरकारचे हस्तक झालेत का प्रसाद लाड पोलिसांचा जावई झालाय? हा प्रश्न या निमित्ताने खरा पडतोय. निश्चित आपण बघतो ज्या पद्धतीनं आज प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आले होते असा दावा त्यांनी स्वतः केला होता आणि ज्यांनी कॉल केले होते, ज्यांना पोलिसांनी अटक केली होती, ते दोघं सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांनी जे रेकॉर्डिंग ऐकून दाखवली ती त्यांच्या पीए सोबत झालेले बोलणं आहे असा दावा सुद्धा यांनी केलाय. मात्र असं असलं तरी TV9 मराठी त्या रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही आणि पोलिसांनी जे ते यांना नोटीस देऊन सोडवलं. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.